स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज एनालायझर न्यूज. एनालायझर न्यूज. नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्तेश नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः. आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमः पार्वतीपते हर हर महादेव. भगवान विष्णूंच्या समोर वीरभद्र युद्धासाठी उभा आहे आणि भगवान विष्णू वीरभद्राला सांगतायत, मी शंकरांचा भक्त आहे, मी शिवांचा सेवक आहे, मी शिवांचाच अंश आहे आणि तूही तसाच आहेस वीरभद्रा. आपल्या दोघांचीही निश्चित कार्य ठरलेली आहेत, ती करावी लागतील. त्यामुळं आपण युद्धास सज्ज व्हावं. आपण प्रहार करताना मी शिवसेवक आहे याचा विचार न करता प्रहार करावा. भगवान विष्णू वीरभद्राला युद्धाचं आव्हान देत आहेत, पण वार सुद्धा तसाच कर असं सांगतायत. बघा, इथं खरी गंमत आहे. इथं खरी गंमत आहे. म्हणजे मखत्राता होण्याची जबाबदारी पार पाडायची आहे आणि अहंकाराला धडा शिकवण्याचं शिवकार्य देखील होऊ द्यायचं आहे. दोन्हींचा मेळ साधला पाहिजे. आणि मग दोघांच्या मधलं घनघोर युद्ध सुरू झालंय. खरं तर बाकी लोकपाल, इंद्र, देव केव्हाच अंतर्धान पाहून आपापल्या धामाला निघून गेलेले आहेत. आता ब्रह्मदेव तिथे हे सगळं काय होतंय बघायला थांबलेले आहेत. भगवान विष्णू आहेत आणि काही लोक अजून थांबलीत की हे भयंकर युद्ध काय होतंय ते बघण्यासाठी. आता विष्णूंच्या हातून वीरभद्र पराभूत होणार की वीरभद्रांच्या हातून विष्णूला पराभव होणार. पराभव कोणाचाही हो, या सृष्टीचं काही खरं नाही एवढं नक्की आहे. पराभव होणार का काय होणार, कारण दोन दिव्य शक्ती लढतायत. दोन दिव्य शक्ती लढतायत. विष्णूंचा पराभव म्हणजे सृष्टीच्या संचालनातली अडचण आणि शिवाचा पराभव म्हणजे मग तर काय मुळाचाच पराभव. तो शक्य आहे का? आणि तरीही विष्णू अट्टहास करून याला वाचविण्याचा प्रयत्न का करतायत? असं काय घडलंय की विष्णूंना वाटावं की त्याला वाचवावं? युद्ध सुरू झालंय. घनघोर युद्ध सुरू आहे. इकडून अस्त्र चालतायत, तिकडून अस्त्र चालतायत, अस्त्राला अस्त्र खेळताय आणि तेवढ्यात भगवान विष्णू आपल्या सुदर्शन चक्राला चालवूच नयेत यासाठीची व्यवस्था वीरभद्र करतोय आणि वीरभद्र भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राला रोखून धरतोय, अवरुद्ध करतोय, चक्राचं चालणंच थांबवतोय. आता चक्राचं चक्राकार फिरणंच थांबल्यावर सुदर्शन चक्र नावाचं एक मोठं अस्त्र स्थिर झालंय, शांत झालंय. आता त्या अस्त्राचं भय उरलेलं नाहीये. पण शारंग धनुष्य आहे. भगवान विष्णूचं शारंग धनुष्य आहे. या शारंग धनुष्यासोबत काय करायचं? कारण त्यातून चाललेला बाण तर लक्षाचा वेध घेईलच. वीरभद्राने आपल्या शिवशक्तीने या शारंग धनुष्याचे 3 तुकडे केलेत. का अडकन मोडलंय? 3 तुकडेच. आता ना शारंग धनुष्य ना सुदर्शन चक्र, बाकी हत्यार तर चालवून फायदाच नाही. जेव्हा भगवान विष्णू या सगळ्या शस्त्रांना सोडून देतात तेव्हा वीरभद्र आपल्या बाणांचा वर्षाव भगवान विष्णूवरती करायला लागतो आणि या वर्षावानी भगवान विष्णूचं शरीर झाकाळून गेलं की ते त्या क्षणी निर्णय घेतात, हे युद्ध थांबवायचं आणि आपले शस्त्र टाकून भगवान विष्णू अंतर्धान पावतात आणि विष्णू लोकात निघून जातात. कारण शारंग धनुष्य तोडलंय, चक्रवरुद्ध करून ठेवलंय. अंतर्धान पावतात आणि निघून जातात. सांगतात की तू तुझं काम कर. आता भगवान विष्णू आपल्या लोकात निघून गेल्यानंतर ब्रह्मदेवाचं काय काम? ब्रह्मदेव सुद्धा निघून जातात.
सगळे लोकपाल निघून जातात. अर्धे तर आधीच भयभीत होऊन यज्ञमंडप सोडून निघून गेलेले आहेत. सगळे भयभीत होऊन पळून गेले. ब्रह्मदेव ब्रह्मलोकात, इंद्रदेव इंद्रलोकात, विष्णुदेव विष्णुलोकात. प्रत्येक जण आपापल्या लोकात निघून गेल्यानंतर आता वेळ आली आहे ती दक्षाची. संतापलेला, डोळ्यातून आग ओकणारा, दोन्ही हातात शस्त्र घेऊन दक्षाचा पराभव करण्यासाठी आलेला वीरभद्र दक्षाचा शोध घेत त्या यज्ञभूमीत फिरू लागतो. अंतर्ग्रहात लपून बसलेल्या दक्षाला पकडलं जातं आणि दक्षाचे दोन्ही गाल असे लका पकडून गदा हलवत एक शस्त्र घेतात दुसरं घेऊन लगेच त्याचा खाटकान वीरभद्र दक्षाचं मुंडकं उडवतोय. मुंडकच उडवतोय. पण योगशक्ती एवढी प्रचंड आहे की योगशक्तीने हे परत मुंडकं जोडल्या जातं. दक्ष मरत नाही. मग काय करायचं? ते अभेद्य राहत आहे, शिर तुटत नाहीये. मग काय करायचं? मग वीरभद्र शस्त्र टाकतो खाली आणि दक्षाला जमिनीवर आडवं पाडतो. दक्षाच्या छातीवर पाय दिला जातो आणि छातीवर पाय देऊन त्याचं शिर असं फिरवलं जातं. तलवारीन नाही, यावेळेला छातीवर पाय देऊन आडवं पाडलंय आणि त्याच्या कानाला पकडून असा गारकान फिरवलाय. इतक्या वेगात की ते धडापासून वेगळं होतं आणि या वेळेला ते टाकून न देता ते शिर उचलतो वीरभद्र आणि यज्ञकुंडात टाकून देतो. यज्ञही संपला, शिरही जळून गेलं. धड मात्र तसंच आहे. शिर गेलं तरी दक्षाचं धड मात्र तसंच आहे आणि ते तिथंच पडतं. आता कोण कोण शिवाची निंदा केली रे? आपण हिंदी चित्रपटात धर्मेंद्र म्हणतो ना, कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा, तसं आता कोण कोण शिवाची निंदा केली रे? आधी सांगितलं दधीचीनी, अरे जो शिवनिंदा करेल तो नरकास पात्र जाईल. ऐकलं नाही दधीचीचं कोणी? ऐकलं नाही. जो शिवनिंदा करेल तो नरकात जाईल हे ऐकलं नाही. म्हणून भग वाकडं बोलत राहिला, भृगु ऋषी वाकडं बोलत राहिले. मग या भृगूंना शोधलं जातं आणि भृगू ज्या तोंडाने हसून दात दाखवत होते ते दात पाडले जातात. भगाचे ज्या डोळ्यांनी शिवाला नको असं म्हणून भग सांगत होता त्या भगाचे डोळे फोडले जातात. ज्या मुखातून दक्षाने शिवाची निंदा केलेली होती ते मुख तोडलं जातं आणि यज्ञात टाकलं जातं. ज्या ज्या गोष्टींनी शिवाची निंदा झाली आहे ते केलं जातं आणि दक्षाच्या यज्ञाचा नायनाट करून वीरभद्र ही विजय वार्ता सांगायला शिवाकडे जातात आणि शिवाला म्हणतात, भगवान, आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे त्या दक्षाचं मुंडकं काढून ते यज्ञकुंडात टाकून दिलंय. यज्ञही भंग झालाय, भगालाही शिक्षा दिली आहे, भृगु ऋषींनाही शिक्षा दिली आहे. प्रत्येकाला शिक्षा देऊन, तुमचा अवमान करणाऱ्या प्रत्येक देवाला शिक्षा देऊन मी इथे आलो आहे आणि आता मला आदेश द्यावा. आपल्या अंशाने केलेल्या या पराक्रमावर भगवान शिव संतुष्ट झालेले आहेत आणि त्याला प्रमथपती केलेला आहे. प्रमथ म्हणजे शिवगणांचा एक समूह, त्या प्रमथांचा प्रमुख नेमलेला आहे आणि सगळे देव निघून गेलेत. आता जाता जाता आपल्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देऊन जातो, विष्णू तिथे का गेले? याच्यासाठीची एक कथा आहे. एक क्षुव नावाचा राजा होता. दधीची ऋषी सगळ्यांना ठाऊक आहेत. दधीची आणि क्षुव एकमेकांचे मित्र होते. दधीची आणि क्षुवांच्या मध्ये वाद झाला श्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी. या वादाचं रूपांतर अगदीच शेलक्या शब्दांमध्ये होऊ लागलं. म्हणून दधीचींनी क्षुवराजाच्या मस्तकावर डाव्या हाताने प्रहार केला. क्षुव पडला. रागात आलेल्या क्षुवाने दधीचींवर शस्त्राने वार केला आणि या शस्त्राने केलेल्या वारामुळे दधीची
जखमी होऊन जमिनीवर पडले आणि मृत्युमुखी पडणार एवढ्या दधीचींना आठवण झाली ती शुक्राचार्यांची. शुक्राचार्यांचं स्मरण केलं. शुक्राचार्य आले. त्यांनी दधीचींना मृत्युंजय मंत्राद्वारे नवजीवन प्राप्त करून दिलं. त्याची दीक्षा दिली. ते शिवभक्त बनले. दधीची शिवाची आराधना केली. शिवाची आराधना केल्यानंतर प्रसन्न झालेल्या शिवांनी दधीचींना वरदान मागितलं. ते म्हणाले, मला 3च वरदान द्या. 3 वरदान कोणते? एक, मी अवध्य असलं पाहिजे, माझा वध कोणा हातून होऊ नये. दुसरं, माझं शरीर वज्राचं झालं पाहिजे. आणि तिसरा म्हणजे मी अधीन असलं पाहिजे. अधीन म्हणजे मला दीनता कधी येणार नाही. अधीनता द्या. शिवानी तथास्तु म्हणून दधीचींना वरदान दिलंय. आणि हे वरदान प्राप्त केलेला दधीची पुन्हा एकदा राजा क्षुवाकडे जातो आणि त्याने केलेल्या वाराची परतफेड त्याच्यावर वार करून देतो. क्षुव मारायचा प्रयत्न करतो पण काहीच फरक पडत नाही. असा क्षुव आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी भगवान विष्णूची आराधना करतो. विष्णूला म्हणतो की काही करा आणि क्षुवाला मी घाबरतो असं दधीचीला म्हणायला सांगा. भगवान विष्णू रूप पालटतात. ब्राह्मणांचा वेश घेऊन दधीचीकडे जातात. दधीची ओळखतात. ते म्हणतात, विष्णू असा छळ करण्याची काय गरज आहे? ते म्हणले, अरे म्हण न जाऊन त्या क्षुवाला की मी घाबरत नाही, तुम्ही मित्रच आहात. ते म्हणाला, मी शिवभक्त आहे आणि शिवभक्त कधीच कुणाला घाबरत नाही. मी क्षुवाला घाबरतो असं कसं म्हणजे? मी म्हणणार नाही. विष्णू आग्रह करतायत, चिडतायत आणि विष्णू चिडल्यावर मात्र मग दधीची विष्णूला शाप देतायत. हे देवतांनो आणि विष्णू, तुम्ही मला शिवभक्ताला घाबरवायचं म्हणतात ना, एक दिवस असा येईल की या शिवाच्या अंशाच्या हातून तुमचा पराभव होईल. तुमची सगळा हा गळून पडेल अहंकार. त्या शापाला खरं ठरविण्यासाठी भगवान विष्णू दक्षाच्या यज्ञामध्ये गेले होते आणि तिथे पराभव झालेला आहे. पुढे काय होतंय ते बघूया पुढच्या भागात. नमः पार्वती पते हर हर महादेव.